नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये स्वागत. आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपामध्ये की जगात नेमकं काय घडतंय. जगात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय, कारण जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ही आता 2,84,29,000 गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान अमेरिकेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर त्या पाठोपाठ भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 97,570 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,201 जणांचा मृत्यू झालाय. सध्या देशात कोरोनाचे 46,59,984 रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने चिंताजनक वाढ होती आहे. 3 ऑक्टोबरला अमेरिकेत मृतांचा आकडा 2,17,000 जाईल असा अंदाज US CDCP या विश्वसनीय आणि प्रतिष्ठित संघटनांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 1,92,000 नागरिकांचा मृत्यू झालाय. तर एकूण रुग्णसंख्या 64,53,000 गेली आहे. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येनं 64 लाखांचा टप्पा पार केलाय. CSSC आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही माहिती दिली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 1,92,886 लोकांचा बळी गेलाय. अमेरिका हा जगातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आणि कोरोना मृत्यूदर सर्वाधिक असलेला देश ठरलाय. चाचण्यांच्या कमतरतेमुळे अमेरिकेत आकडेवारी कमी मोजली जात असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेच्या अभ्यासातून समोर आलंय. या अभ्यासानुसार 18 एप्रिलला 64 लाख इतकी संख्या झाली होती. पण त्यावेळेस फक्त 7,21,245 इतकीच रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. अमेरिकेत कोरोनामुळे गेल्या आठवड्यात तब्बल 8,84,000 लोक बेरोजगार झाले आहेत. या लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्या पुढे आता मोठं संकट उभं राहिलंय. कोरोनामुळे सध्या जगभरात मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. त्याच पाठोपाठ आता कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर मोठं संकट आलंय. ऑस्ट्रेलियातला कोरोना बाधितांचा आकडा एका दिवसात 800 वाढल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते. गेल्या काही काळात एका दिवसात झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आहे. व्हिक्टोरिया प्रांतात सुद्धा कोरोना मृतांचा आकडा झपाट्यानं वाढलाय. देशातील 803 मृतांमध्ये व्हिक्टोरियाच्या 716 मृतांचा समावेश आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक भागात पुन्हा रात्री 8 ते सकाळी 6 संचारबंदी लागू करण्यात आली. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये हजारो लोक एकत्र आलेले पाहायला मिळाले. लॉकडाऊन आणि शरीराच्या अंतराच्या कायद्याचा त्यांनी निषेध केला. निषेध करायला आलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी मास्कही घातलेले नव्हते. दरम्यान या निषेधाच्या वेळी एकत्र आलेल्या लोकांपैकी काही जणांना अटकही करण्यात आली. क्युबामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. आता आणखी 15 दिवसांकरता या भागात लॉकडाऊन वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच रात्रीच्या काळात कर्फ्यू सुद्धा लागू करण्यात आलाय. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारतानं 5 कलमी करारावर त्याचा मान राखून सीमेवरील सशस्त्र दलं मागे घ्यावीत असं उलटं आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी शुक्रवारी केलंय. रशियन परराष्ट्र मंत्री सर्गई लोव्हरोव्ह यांच्यासोबत वँग यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारतानं सकारात्मकता दर्शवली आहे असंही वँग यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. चीन रशियाशी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास आणि उच्चस्तरीय बैठकांसाठी तयार असल्याचं चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी स्पष्ट केलंय. मॉस्कोमध्ये त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गई लोव्हरोव्ह यांची भेट घेतली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या रशिया, चीन आणि भारत या सदस्य देशांच्या बैठकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल वँग यांनी लोव्हरोव्ह यांचं अभिनंदन केलं. आशिया पॅसिफिक प्रदेशातील देशांनी प्रादेशिक सुरक्षिततेबाबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत आपली मतं व्यक्त केली. ASEAN या प्रादेशिक फोरम मीटिंगचं यजमानपद यावेळेस व्हिएतनामकडे आहे. या प्रदेशातील अस्थिरतेबद्दल व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री फॅम बिन मिन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेत लेबर डेच्या दिवशी घरी साजरा करण्यात आलेल्या एका पार्टीतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली। ऑक्सफर्ड पोलिसांच्या माहितीनुसार या लोकांनी मास्कही वापरले नाहीत किंवा घातलेले नव्हते। कोरोनाच्या काळातील क्वारंटाईनचे नियमही त्यांनी पाळले नसल्याचं समोर आलंय। याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। या पार्टीत 20 जण होते अशी माहिती मिळते। मेक्सिकोमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। मेक्सिकोमध्ये मृतांचा आकडा आता 70,183 वर गेलाय। अमेरिका, ब्राझील आणि भारतानंतर मृतांच्या आकड्यामध्ये जगात मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे। या देशात आजच्या घडीला 6,58,000 कोरोना रुग्ण आहेत। मेक्सिकोमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली पर्यटन स्थळं आता खुली करण्यात आली आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी फक्त 30% प्रवाशांना सुरुवातीच्या काळात पर्यटन स्थळी प्रवेश दिला जाणार आहे, तर सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेतच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे। पोर्तुगीजमध्ये आता विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। कोरोनाच्या काळात काही महिन्यांपासून ही विमानसेवा बंद होती, मात्र आता कोरोना काळातील शिथिलतेचे नियम पाळत सेवा सुरू करण्यात येत आहे। याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी विमानतळावर गर्दी केली होती। पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लसीसंबंधीचा आढावा घेतला। शुक्रवारी झालेल्या या बैठकीत कोरोनावरील लसीची चाचणी पेरू आणि चीनी शास्त्रज्ञांनी घेणार असल्याची माहिती मिळतेय। सध्या या लसीच्या चाचणीचा 3रा टप्पा या भागात पार पडतोय। दरम्यान पेरूमध्ये या आठवड्यात 6,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। अमेरिकेतील नंबर 1 रोगसंसर्ग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉची यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा खोडून काढलाय। कोरोनाची महामारी जवळपास आटोक्यात आली असं ट्रम्प म्हणाले, पण तसं काहीही दिसत नाहीये। दररोज 40,000हून अधिक नवे रुग्ण सापडतायत। दररोज जवळपास 1,000 मृत्यू होत आहेत अशा शब्दात डॉक्टर फॉची यांनी वास्तवाची जाणीव करून दिली। इस्रायल आणि बहरीन यांच्यातला करार ऐतिहासिक असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। इस्रायल आणि बहरीनमध्ये शांतता करार होणार आहे, आणखी एक ऐतिहासिक यश असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे। महिन्याभरामध्ये इस्रायलसोबत शांतता करार करणारा बहरीन हा दुसरा अरब देश आहे। मध्य पूर्वेमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आलाय। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीनं महत्त्वाचा इशारा दिलाय। रशिया, चीन आणि इराणशी संबंधित हॅकर्स अमेरिकेतील जनता आणि काही गटांवर पाळत ठेवून आहेत असा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे। 2016 मधील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सक्रिय झालेले रशियन हॅकर्स पुन्हा एकदा कार्यरत झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। निवडणुकीत अमेरिकेमध्ये सध्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प विविध ठिकाणी रॅली काढतायत। कोरोनाच्या काळात छोटेखानी सभा घेतायत, मात्र त्यांची नेवाडा इथं होणार असलेली रॅली रद्द करण्यात आली। एकाच वेळी 50हून जास्त लोक या भागात येणार असल्यानं ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे। अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ट्रम्प लपवत असल्याची माहिती किंवा आरोप त्यांनी केलाय। देशात कोरोनाची स्थिती गंभीर होत असून ट्रम्प याबद्दलची माहिती लपवत आहेत असं कमला हॅरिस म्हणतात। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉक बंदी आणि ही कंपनी कुणाला तरी विकण्याची शेवटची तारीख आता पुढे ढकलण्याला मनाई केलेली आहे। 15 सप्टेंबरच्या पुढे ही तारीख जाता कामा नये असं त्यांनी सांगितलं आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हे कोमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। त्यानंतर त्यांना काहीही झालेलं नसून ते व्यवस्थित आहेत असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला, परंतु आता पुन्हा त्यांच्या तब्येतीची चर्चा सुरू झालेली आहे। यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चांना पूर्णविराम देऊ केलाय। किम जोंग उन हे उत्तम आहेत असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। आशिया पॅसिफिक प्रदेशाशी संबंधित असणाऱ्या देशांच्या परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली। यावेळी ऑनलाईन बैठकीमध्ये सुरक्षेच्या संदर्भात चर्चा झाली। सध्या जगभरात असणारी अनिश्चितता आणि गुंतागुंतीचे बदल याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। चीनच्या प्रचंड क्रयशक्ती आणि नवीन विकासाचा पॅटर्न हा इतर देशांना अधिक विकासाच्या संधी मिळवून देईल असं चीनचे राज्य नगरसेवक आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितलं। मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव
यांच्याशी झालेल्या भेटीनंतर एका पत्रकार परिषदेत वांग यांनी हे वक्तव्य केलं. अफगाणिस्तानच्या लढाऊ पक्षांनी शनिवारी अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एकत्र आणून अनेक देशांचे युद्ध संपवण्याच्या उद्देशानं पहिल्यांदाच वाटाघाटी सुरू केल्या. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ हे कतार इथं झालेल्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते. कतारमधील चर्चेमुळे तालिबान आणि अफगाण सरकारनं नेमलेले प्रतिनिधी एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या माईक पोम्पिओ यांनी आपलं मत मांडलं आणि या बैठकीमध्ये चर्चा होणं कठीण आहे, तर या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय अफगाणिस्तानच्या बाजूने असून अमेरिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं पोम्पिओ म्हणाले. ट्रम्प यांनी एका भाषणात आपल्याला पाठिंबा दिला तर कोरोनाचं संकट दूर होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, जे चांगलंच वादात सापडलं होतं. यानंतर आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या मुद्द्यावरचा प्रचार काहीसा कमी केला आहे. एका निवडणूक चर्चेच्या दरम्यान CGTN या टीव्हीच्या एका निवेदकानं तर ट्रम्प यांना बाजारपेठेशिवाय कशाचं काहीही पडलेलं नाही असा आरोप केलाय. युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार विषयक प्रतिनिधी जोसेफ बोरेल यांनी शुक्रवारी असोसिएशन ऑफ आग्नेय आशियाई देशांच्या अर्थात आसियान परराष्ट्र मंत्र्यांसमवेत 2 भागात चर्चा केली. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली. यावेळी बोलताना सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन म्हणाले की कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाची सगळी देशभर साखळी रोखण्याकरता ते सर्वतोपरी काम करत आहेत. जपानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या 3ही उमेदवारांनी नॅशनल प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमाला एकत्रितपणे हजेरी लावली. यावेळी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी मंत्रिमंडळाचे प्रमुख सचिव योशिहिदे सागू हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फ्युमिओ किशिदा हे दोघेही प्रमुख दावेदार असल्याचं अनेकांना वाटतंय. ग्रीसच्या लेस्बॉस या बेटावरील आगीमुळे हजारो शरणार्थी आणि स्थलांतरितांना आश्रय मिळावा याकरता अधिकारी प्रयत्नशील होते. अनेक वर्षांपासून युरोपमधील स्थलांतरण धोरण अपयशी ठरल्याचं या घटनेमुळे समोर आलंय. लेस्बॉसवरच्या मोरियो कॅम्प पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शनिवारी लेस्बॉसच्या बेटावर लागलेल्या आगीनंतर स्थलांतरितांना सुविधा आणि छावण्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी रस्त्यावरच उतरत निषेध केला. यावेळी लहान मुलं आणि महिलाही निषेधामध्ये सहभागी झाल्या होत्या. हातामध्ये फलक घेऊन त्यांनी आपला निषेध नोंदवला आणि मदत मिळण्याची मागणी केली. ग्रीसच्या लेस्बॉस या बेटावर लागोपाठ लागलेल्या आणखी एका आगीनं कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान लोकांची आपत्ती झाली आहे, पंचायत निर्माण झाली आहे. आगीमुळे अनेकांना घरं सोडावी लागलेली आहेत. त्यामुळे निर्वासितांच्या छावणीतच अनेकांना रात्र काढावी लागली. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की मोरिया इथल्या रेफ्युजी कॅम्पमधील 35 जणांना कोविडची लागण सुद्धा झाली आहे. दरम्यान या निर्वासितांना लवकरच त्यांच्या देशात पाठवलं जाणार आहे. चीनमध्ये झालेल्या चक्रीवादळ सदृश्य घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. चीनच्या ईशान्य बंदराच्या समुद्रामध्ये ही घटना घडली आहे. मुसळधार पाऊस पडून गेल्यानंतर घडलेल्या या घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. फ्रेंच व्हिडिओ गेम कंपनी युबीसॉफ्टनं घोषणा केली आहे की ब्रिटिश कलाकार स्मॉट्झी यांच्या आगामी वॉच डॉग्स लीजन या गेममधला एक महत्त्वाचा भाग असतील. त्यांचा समावेश असलेला गेम 2 ऑक्टोबरला रिलीज केला जाणार आहे. हा गेम ब्रेक्झिट नंतरच्या लंडनची स्थिती तुम्हाला सांगेल. याशिवाय हा गेम खेळताना लोक डेडसेक नावाच्या हुकुमशाही राजवटीशी 2 हात करणाऱ्या चळवळीत सहभागी असल्याचा लोकांना भास होईल. कांगो रिपब्लिकच्या पूर्वेला असलेल्या दक्षिण किव्हू या प्रांतामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे झालेल्या नुकसानीत भर पडली ती दरड कोसळल्यामुळे. या दुर्घटनेत किमान 50 जणांचा मृत्यू झालाय. कामातुंगा शहरात ही घटना घडली आहे. या भागात सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी देशाच्या विविध भागात आलेल्या पुराची पाहणी केली. सुमारे 12 ते 15 मिनिटं किम जोंग उन यांनी एका गावाचा पाहणी दौरा केला. या पुरामध्ये सुमारे 730 घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर 1400 एकर शेतीचंही मोठं नुकसान झालंय.
प्रसिद्ध ग्ली अभिनेत्री नया रिवेराच्या आयुष्यात घडलेल्या दुर्घटनेचा अहवाल समोर आला आहे। या अहवालानुसार नया रिवेरा आपल्या 4 वर्षाच्या मुलासह बोटिंग करत होती, पण बोट अचानक बुडाली। यावेळी नया रिवेराने मदतीकरता अनेकदा हाका मारल्या, पण कोणीही पुढे आलं नाही। अहवालानुसार तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात रिवेराला अपयश आलं। टोरंटो चित्रपट महोत्सवामध्ये वन नाइट इन मियामी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली। प्रसिद्ध अभिनेत्री रेजिना किंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतीये। केम पॉवर्सच्या स्टेज नाटकाच्या आधारे हेवीवेट चॅम्पियन सोनी लिस्टनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण जगभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी बघतो आहोत। सुरुवात करणार आहोत। ही दृश्य अत्यंत भयानक, अंगावर काटा आणणारी अशी दृश्य आहेत। आगीच्या घटना घडतात तेव्हा काय चित्र बघायला मिळतं त्याचं हे प्रतीक आहे। चीनमधल्या जुहाई या शहरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झालेला आहे आणि या सिलेंडर ब्लास्टमुळे किंवा सिलेंडरच्या स्फोटामुळे अनेक जण जखमी झालेले आहेत। हॉटेलमध्ये हा सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे ग्राउंड फ्लोर जो सगळा होता तो आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेला आहे। स्फोटात अनेक जण जखमी झालेले आहेत। काही जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यातल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे। दक्षिण आफ्रिकेमधली ही दृश्य आहेत। या दक्षिण आफ्रिकेमध्ये हल्ला झालेला आहे। हल्लेखोरानं मशिदी समोर स्वतःला संपवलंय, म्हणजे आत्मघातकी हा हल्ला होता। 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत, तर दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली। तपासाची चक्र वेगानं सध्या फिरत आहेत। दक्षिण आफ्रिकेतली ही दृश्य, हल्लेखोरानं आत्मघातकी स्फोट करवला मशिदी समोर। पुढची अमेरिकेतली ही दृश्य आहेत। आग भयंकर लागलेली आहे। आगीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आगीमुळे नागरिकांचं जनजीवन सुद्धा धोक्यात आलेलं आहे। वणवा पेटतो तशा मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं चित्र आहे। ओरेगॉनमध्ये जंगलात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता मोठे प्रयत्न सुरू आहेत। शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी असलेले तब्बल 40,000 लोक सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहेत। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।